Elephant. E for elephant. Yeah. E. हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज सृष्टीच्या पप्पांना वाटलं की त्यांचाच फोन त्यांनी चार्जिंगला लावला, कारण की मी पण माझ्या मोबाईलचं कवर काढले आणि त्यांनी पण त्यांच्या मोबाईलचं कवर काढलं. तर त्यांना असं वाटलं की त्यांनी त्यांचा फोन चार्जिंगला लावला, बट त्यांनी माझा लावला आणि त्यांना होतं ड्युटीला जायचं होतं. तर त्यांच्या फोनमध्ये फक्त आणि फक्त 14%च चार्जिंग होती. तर आज माझा फोन विनाकारण चार्ज झालेला आहे, तो पण मस्तपैकी आहे त्या. तर मग ते झाल्याच्या नंतर मी इकडे पटपट असा स्वयंपाक बनवला, पिलीच्या पप्पांना चाय वगैरे दिला आणि मग जेवणाची तयारी केली. आज स्वयंपाकात मी बनवणार होते डाळ भात आणि भाजी भाकर, कारण की सृष्टीला खूप सर्दी आणि खोकला झाला आहे. तर असं तिला पण लक्ष द्यावं लागतं आहे. तर म्हटलं की तिला असं मऊसर काय खाण्यासाठी द्यावं, तर फक्त आपलं डाळ भात आहे, छान आहे. भाताने पण कफ वाढतो, पण आता असं काही खातच नाही ना दुसरं, पण ती चपाती भाकर तर नको वाटते तिला. तर मग त्याच्यामुळं आज बनवला डाळ भात. आणि आज मला बनवायची होती छोल्याची भाजी. तर मी सकाळी रात्रभर भिजत घातलेले छोले सकाळच्याला कुकरला शिजवण्यासाठी लावले. कुकरमध्ये चिरून घ्यावा. आणि इकडे माझी डाळ पण शिजलेली, तर डाळ मी शिफ्ट केली स्टीलच्या पातेल्यात, कारण की माझी कढई जर्मलची, त्यामुळे जास्त वेळ त्याच्यात ठेवत नाही. तर मग नंतरच्याला माझा तो गॅस खूप स्लो चालतो पलीकडला, म्हणून याच्यावर ठेवले छोले, पटपट शिट्ट्या होतील म्हणून, कारण की पिलीच्या पप्पांना जाण्याची खूप घाई झालेली. तर मग मी पटपट असा कांदा चिरला. आणि माझा हा चॉपिंग बोर्ड पण खूप खराब झाला आहे, मला चेंज करायचं आहे. मला जायचं होतं या संडेला खरेदी करायला, परंतु जाण्यातच नाही आलं. आता या संडेला नक्की घेऊन येणार आहे मी. तर पटपट असा कांदा टमॅटो चिरून घेते. आणि इकडे कुकरच्या शिट्ट्या पण मी 3 शिट्ट्या होऊन दिल्या कुकरला, म्हणजे छोले चांगले शिजतील त्याच्यासाठी. आणि मी असाच व्हिडिओ टाकलेला, म्हणजे डेली व्हिडिओ टाकायला लागले, तर माझ्या मैत्रिणीने पण पाहिलेला. तर तिने मला मेसेज करून पाठवला, अगं तू तो चॉपिंग बोर्ड बदल गं. तर मी म्हटलं हो गं, मला बदलायचाच आहे. तर मी पक्का ह्या संडेला जाऊन दुसरा म्हणजे लाकडी आणणार आहे. हा प्लास्टिकचा वर असं कागदीसारखं आहे. तर यावेळेस नक्की मी चॉपिंग बोर्ड आणणार आहे. तर इकडे कुकरच्या होतो त्या शिट्ट्या झालेल्याच. तर मग म्हटलं चला आता आपण कांदा टमॅटो तो कापून घेतला आहे, तोपर्यंत कुकर होतो गार. तर आपण आता भाकरी करून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या काढण्यात काहीच अर्थ नव्हता, तर उगाच शिजवण्यात काय अर्थ नसता राहिला. म्हटलं तोपर्यंत आपण भाकरी तरी बनवून घेऊयात. आणि लवकर अशा भाकरी बनवून घेतल्या. आणि नंतर इथे बघते तर काय दूधच माझं सगळं नासून गेलेलं. रात्री मला फ्रीजमध्ये ठेवायचंच लक्षात नाही, तर ते सगळं नासून गेलं. इकडे पुढे आले तर बघते तर सृष्टी मस्त खेळत होती, तर तिचं खेळणं चाललेलं. मग नंतर इकडे स्वयंपाक झाला, पिलीच्या पप्पांना टिफिन भरून दिला आणि सगळं आवरल्यासारखं झालं, म्हणजे एक रिलॅक्स झाल्यासारखं. हा बाबा आता टिफिन गेला म्हणजे एकदम जीव आल्यासारखं. पटपट असे भांडे घासायला घेतले. आणि आमच्या इथे ना ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा येतो, त्यामुळं ओला कचरा शक्यतो असं पिशवीत भरूनच ठेवते, म्हणजे नंतरच्याला ना डिवाईड करायला ना इझी पडतं. तर मग पटपट असे भांडे घासावा. खूप छान निघतात, मस्त भांडे निघतात, चकाचक एकदम भारीपैकी. तर भांडे घासत होते. आज पण विचार केला की चला आपल्याला टोकूचं तर शिवायचं आहे, पण आज पण माझं पॉसिबल झालंच नाही. किती विचार केला ना की आज पक्का करणार, पण होतच नाही. किती लवकर उठा, किती लवकर काही करायचा प्रयत्न करा, होतच नाही. 2 लेकरं आहेत आणि एक काम करताना मला 4 वेळेस त्यांच्याकडे जावं लागतं. आता जर मी भांडे घासायला घेतलं ना, 4 वेळेस मला पुढे मागं जावं लागतं. माझे भांडे कपडे कुठलेही कामं जोपर्यंत ते झोपत नाहीत तोपर्यंत मला एक काम कंप्लीट करता येत नाही. हर कामामध्ये मला 4 चकरा मारावंच लागतात. तर आता इथे भांडे माझे होत आहेत का नाही, आता माझं किचन तर बाकीच आहे, पण तरी पण सिंबा रडायला लागला. आणि सृष्टीने पण इथे खूप राडा केलेला. तर मग सगळा राडा आवरला
आणि सिम्बाला घेतलं थोडंसं, त्याच्यासोबत खेळले, त्याला बोलले, मग तो थोडा रिलॅक्स झाला कारण की तो झोपलेला होता. तर इकडे माझा भात पण शिजवून झालेला, तर मग मी पटकन भात कुकर म्हणलं घासून घ्यावा, कशाला उगाच नंतरच्याला पण वापस घासायचंच आहे. तर मग पातेल्यात कसं नंतरच्याला घासायला इझी पण पडतं आणि तसं पण माझं कुकर जर्मलचं आहे, तर मी शक्यतो लवकर काढण्याचा प्रयत्न करते. भाजी असो किंवा भात कुकरमधून काढून स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवून देते. तर इकडे सिम्बाचं झोपी लावलेलं आणि तर पटपट आपण किचन साफ करावं, त्यासाठी शेगडी घासायला स्टार्ट केलं. आणि शेगडी घासता विचार येत होता की आपण एवढी मेहनत तर करायला लागलो, त्यासाठी तुमचा पण सपोर्ट असायला हवा आहे ना. तर प्लीज जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं, लाईक केलं किंवा कमेंट जरी केल्या, तर मला अजून काहीतरी एक नवीन उमेद भेटेल, नवीन अजून करण्याचं बळ भेटेल. तर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज, जर तुम्ही माझे व्हिडिओ तर बघतायत ना असं पण आणि तसं पण, तर सबस्क्राईब करायला काय हरकत आहे. तर करा ना सबस्क्राईब. जर तुम्ही करत असाल तर मला अजून एक छान वाटेल, करण्यासाठी अजून उत्साह वाढेल माझा आणि मी नव्या उमेदीने अजून करण्यासाठी अजून नवीन क्रिएटिव्ह काय करावा याचा विचार करेल आणि माझी डेलीचं जी रुटीन आहे ती तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे जर तुम्ही मला सबस्क्राईब नाही केलं किंवा लाईक नाही केलं तर मग मला असं हिंमत हारल्यासारखं होईल. कारण की आता नवीन जेवढ्या लवकर वाढतील माझ्या सबस्क्राईब, तेवढ्या लवकर मला अजून म्हणजे एक आत्मविश्वास वाढेल माझा. नंतरच्याला एक उमेद वाढेल की हा नाही बाबा, लोकांना माझे व्हिडिओ आवडत आहेत, मी अजून काढायला हवे, मी काढेल तर त्यांना ते माझे व्हिडिओ बघण्यासाठी थांबले असतील, चला आपण व्हिडिओ पटकीन एडिट करून पटकीन सेंड करूया, म्हणजे सगळ्यांना माझे व्हिडिओ बघायला भेटतील असं काहीतरी. तर तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओना बघतायत तर जेवढ्यांनी माझे व्हिडिओ बघितले, जर तेवढ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंच तर मी लवकर ह्याच्यात सक्सेस होईल ना. तर प्लीज माझी हंबल रिक्वेस्ट आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. तर इकडे किचन माझं झालेलं सगळं क्लीन करून आणि माझं बेसिन पण मी घासलं छानपैकी आणि साफ करून ठेवलं. मग ते म्हटलं आता चला, हे तर झालं आहे काम मेन म्हणजे. आणि मग म्हटलं चला आता आपण जेवण करून घेऊ. तर आज जेवणात छोल्याची भाजी, डाळ भात आणि ज्वारीची भाकर होती. तर सृष्टी जेवण करत होती आणि सिम्बाचं झालेलं खेळणं. तर तुम्ही विचार करत असाल की माझ्या घरात पुस्तकं वगैरे दिसतात, तर सृष्टी शाळेत वगैरे जाते का? तर नाही, सृष्टी अजून शाळेत जात नाही, ट्युशनला जात नाही, कुठेच नाही, क्लासेस वगैरे काहीच नाही लावले. तिचा अभ्यास मी घरीच घेत असते आणि ती अजून लहान आहे, तसं ती छोटी आहे त्याच्यामुळं अजून तिला आम्ही टाकलंच नाही. जेव्हा ती 3 वर्षाची कंप्लीट होईल त्यानंतर तिला आम्ही शाळेत टाकणार आहेत, आत्ताच नाही. तर मग मला इकडे घर पुसायचं होतं, तर मग मी ही मॅट उचलत होते. तर ही मॅट आम्ही ना, माझं घर पुसून झालं का लगेच आम्ही बसण्यासाठी, लेकरांना खेळण्यासाठी लगेच मी टाकते, कारण की ते घाण पण होत नाही आणि काहीच नाही, बऱ्यापैकी म्हणजे लेकरांना लादीवर कसं थंड लागतं ना फरशीवर. तर ही मॅट खूप यूजफुल आहे. तर माझं आवरावरी चाललेलं, तर सृष्टीने लगेच मॉप घेतला पण आणि पुसायला पण लागला. तर तिला बोलते सोड अगं सोड, तर ती काय सोडायला तयारच नव्हती, बोलत होती नाही मला पुसायचं आहे, नाही मला पुसायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, तसं मला आवरायचं होतं, तर म्हटलं बघते तोपर्यंत काय करते ते करू. शेवटी नंतर सगळं आवरलं, झाडू वगैरे मारला आणि पटपट अशी लादी क्लीन करून घेतली. आणि तिला बोललं आता खाटावर बसली, खाटाच्या खाली उतरू नकोस. तर ती बाईसाहेब ऐकेल ती ना, तर मॅडम खालीवर नाचत होत्या. तर मी म्हटलं की तुला नाचायचं तरी नाच, तर पण मागच्याच रूममध्ये राहा, पुढे काही येऊ नकोस तू, असं बोलून ती पण आली नाही पुढं आणि मस्त मागेच बसली. मग माझं घर पुसून पटपट झालं आणि मग नंतरच्याला मी कपडे धुतले आणि मशनीला सुकत लावले. आणि मशनीला सुकत लावत होते तेव्हा विचार आला की चला आपण पटकन डोकं वगैरे विंचरून घेऊया छानपैकी, म्हणजे छान पण वाटेल आणि फ्रेश पण होऊत आपण. 2 3 4 5 6 7 8 9
ताईसाठी हा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. त्याचसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलला परमिशन द्या. धन्यवाद.